हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं मंगलमय स्वागत करीत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार, शेवटचा गुरुवार, आणि तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. देवी तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करत हीच देवी चरणी आणि स्वामीं चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. चला फायनली गुरुवार म्हटलं होतं, गुरुवार आणि देवीचं पूजा म्हटलं की व्यवस्थित रित्याच पूजा मांडायला हवी. आणि मी सकाळी पहिल्यांदा हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, बाहेरची दारामधली रांगोळी काढून घेतली, स्वच्छ दार पुसून व्यवस्थितपणे पूजा वगैरे केली उंबरट्याची. त्याच्यानंतर घरातली देवपूजा केली. त्याच्यानंतर मग मी जी देवीची मुखवटा असतो, ती देवीची पूजा मांडणी असते, ती नंतर मांडायला घेतली. तर प्रत्येक वेळेस ना मी माझ्याकडे जो छोटासा कलश आहे त्याच्यावरच मी मुखवटा हे करून व्यवस्थितपणे पूजा करत असते. याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितलेच आहेत. तर ह्यावेळेस मला उद्यापन आहे, 4-5 बायकांना आपण हळदी कुंकवाला घरी बोलवतोच. म्हटलं चला आम्ही आता भरपूर यूट्यूबला वगैरे किंवा इंस्टाला सुद्धा भरपूर असे व्हिडिओज येतात की देवीला अशा पद्धतीने साडी नेसवायची वगैरे असं तसं. म्हटलं सर आपण पण ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. मी पण अशा पद्धतीने मी साडी नेसवण्याचा देवीला प्रयत्न केला होता आणि 90% मला साडी घालायला जमली. आणि किंवा पहिल्यांदा मी असं आडवं लाकूड लावायचं विसरले होते, त्याच्यामुळे मानेच्या खालचा थोडासा भाग आहे ना तो थोडा व्यवस्थित आलेला नव्हता. पण ठीक आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये खूप मस्त असं देवीचं रूप माझ्या हातून झालं होतं तयार. आणि मस्त अशी पूजा वगैरे झाली. आणि डेकोरेशन मी कसं केलं ते नंतर दाखवून असतं. त्याच्या अगोदर बायकांना मी वाण छोटंसं आणला होता, म्हणजे स्टिकलेस पॉकेट आणले होते. ती मला असं देण्यापेक्षा त्याला काहीतरी डेकोरेशन करायला पाहिजे म्हणून ना टिकल्याची पॉकेट तर होतेच. तर झेंडूची फुलं बी घरामध्ये अवेलेबल होते. गार्डनमधून जाऊन जास्वंदीची पानं घेऊन आले आणि केळीचं पान पण आमच्या